केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने आगामी बीएमसी चुनावों को लेकर कहा कि भले ही और ठाकरे गुट के नेता एकजुट हो जाए, वे सफल नहीं होंगे क्योंकि बीजेपी प्रमुख पार्टी है। उन्होंने मराठी जनता के समर्थन पीएम मोदी द्वारा मुंबई के लिए दिए गए विकास फंड का उल्लेख किया और वादा किया कि अगर उनकी सरकार आती है तो डबल डेकर बसों का विस्तार किया जाएगा। त्यांना शिवसेनेला सत्ता यासाठी मिळत होती, बीजेपी त्यांच्यासोबत होती, त्यामुळे शिवसेनेचा मेयर होत होता, डेप्युटी मेयर बीजेपीचा असायचा। परंतु आता मात्र चित्र बदललेलं आहे। आता नंबर 1 ला बीजेपी आहे। महाराष्ट्रामध्ये 132 जागा विधानसभेला जिंकणारा बीजेपी सर्वात नंबर 1 चा पक्ष आहे। आणि या मुंबई शहरामध्ये जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी मराठी मतांची ज्या ज्या ठिकाणी मेजॉरिटी आहे अशा ठिकाणी त्यांना काही जागा मिळू शकतात। पण 40% जे मराठी मतदार आहेत त्याच्यामधले 20-22% मतदार आमच्यासोबत राहणार आहे। सगळेच मराठी मतदार त्यांच्या बाजूला जातील असं अजिबात नाही आहे। त्यामुळं त्यांना फारसं यश मिळेल असं नाही आहे। काही ठिकाणी जागा काही निवडून येणार नाहीत असं नाही आहे, काही जागा त्यांच्या निवडून येणार। पण आम्हाला नॉन मराठी लोकांचाही मोठा पाठिंबा मिळेल, मराठी लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळेल। आणि आम्ही आता जो हिंदी कंपल्सरी भाषा करण्याचा जो निर्णय घेतला होता तो आम्ही मागे घेतलेला आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय देवेंद्र घेतलेला आहे। आणि अनेक मुंबईला एक अत्यंत चांगलं डेव्हलप करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी